नमस्कार मंडळी. हास्याची वर्षा सहल घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे तू भेटशी नव्याने या मालिकेची टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. मंडळी, नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दोन गावकऱ्यांना आला आहे कंटाळा. त्यांचा हाच कंटाळा घालवण्यासाठी त्यांनी पकडलाय गावकरी साधा भोळा. चला बघूया ते त्याची कशी गंमत करतायत. तेच दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. वा 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 मोर्या, वा तुझा आवाज म्हणजे एकदम आवाज. वा वा वा, म्हणजे तू बरं झालं एकदम गावात राहिलास. हा, मुंबईत गेला असतास ना तर तुझ्या सुरानं मुंबईत तुंबली असती. कचरा जाय सगळा. ते काय आहे, माझं सूरच तसं कातील आहे. नाही ते वाटलंच पण आज तेवढे लागले नाही. गला जरा थंड झालेला आहे का नाही? माझी असं नाही. नाही मजा मजा तुझ्या गल्यात नसेल रे, पण आपल्या गावात आहे. कुठं आहे ती काय रंगीबिरंगी मजा चालत येते. हो, त्यांना काय बोलू नका, खुशीत दिसतात. काय कादमानू, अहो बराव काय? बरं 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 जाम बरं मी. म्हणजे तुला सांगतो आज लय मजेत आहे मी. काय 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 अरे माझ्या आयुष्यात चमत्कार घडलाय वाचाड. काय बोलताय? म्हणजे देवाची करणी नारलात पाणी म्हणतात ना, ते खरं आहे. होय काय? म्हणजे मला असं वाटत की देव नाही पण देव हाय. वा वा वा. म्हणजे तुला सांगतो टेन्शन मध्ये होतो, काय करायचं कसं करायचं काही सुचतच नव्हतं. मला जेवण गोड लागतच नव्हतं. पण आज कसं सगळं सुरळीत झालेलं वा वा. आहे, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. अरे वाचाड्यानो, हे नाचो बजाव बजाव. अहो पण झाला तरी काय, पेढ कशाला वाटता? झालं झालं मग तुला सांगतो. पण कदमा, तुझा आनंद बघून आम्हाला पण आनंद झालेला काय? आहे. तर मरून दे, पेढ पण लय गोड आहे. कायच्या काय पेढ कशाला वाटलंय? लग्न ठरलंय का काय? बारका बदाम कसा लाजतोय बघ. नक्कीच 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 कुठल्या तरी पोरीला हे अस्वल आवडलेलं दिसतंय. अस्वल बोलशील वसाड्या, आणि तोंडावर बोलशील म्हणा अस्वल. हो कादमानू, तोंडाव काय बोलतात ते ऐकू तरी शकतो, हा. पण पाठीमागं जे बोलतात ना ते चार चौकात बोलू पण नाही शकत. एवढं मागं पण बोलतात. मग मला सांग अरण्या, तोंडावर बोलणं आणि मागे बोलणं यातला चांगलं कुठलं आहे? मांग बोललेलं चांगलं आहे ना? आपल्याला कळत पण नाही ना. पण ते मरू दे. अच्छा, पेढ कशाला वाटतोय तर सांग. पेढ कशाला वाटतो? अरे तो एक किस्साच आहे वासाड्यानो. तुमच्या लक्षात आहे ना? नाही, विसरायच्या आधी सांगा. हो वासाडे, मी सांगतो तू भस्कन नको घुसू ना. मला थोडा येल लागतो ना. तो किस्सा, तो किस्सा असा म्हणजे मी म्हस आणली. कादमानू एक मिनिट. नाही नाही, ऐक ऐक. ना आता आठवलं तर बोलू. अरे माझं आठवलं. एकच मिनिट ऐका कदम. हो, थांबा. त्याला मोरेनू, काय रे? बालू तात्या, माझी उधारी कधी देता सांगा पहिली. असली उदारी. कसली उधारी? अरे आल्यापासून तुझ्याकडे चायचा घोट तरी घेतलेला का? काय तर काय तुझ्याकडे बघायचे पण पैसे लावतोस की काय हो, तू? बघायचं नाही, चायचेच लावलेले आहेत. हे काय मी लिहून ठेवले तुमचं पैसे. ऐक ना. तुमच्या दोघांची मिळून 600 नाही 66 रुपयाची उधारी बाकी आहे. काय परवा दिलं नाही 66 रुपये? कधी दिलं हो? काय येडाय गेला? नाही तर मला वाटतोय तसा. अरे म्हैसकरांकडे पाहुणा होतो ना काय पोरगी बघायला. हा. तुला पत्ता विचारित होते, तू पत्ता सांगित होता, तेव्हा नाही दिला, हिसारलाच ना. अहो, कसला विसरला, इथं लिहून ठेवलेले आहेत मी पैसे. आणि तुम्हाला काय वाटतं हो? काय? दूध आणि चाय पावडर काय फुकटाची येते काय? ठीक आहे, बंदाला बोलतोस रे? तुम्हाला बोलतोय. मला बोलतोस? मग? हा, एवढासा पोर माझ्यावर दादागिरी करून सांगून ठेवतोय. हा, असं छप्पन खरेदी करेन तुझ्या रे का हो? जास्त. आधी चहा नीट करायला शिक. हो, तुम्ही आली पैसे द्यायला शिका, फुकटची चाय अरे, अरे पिता. हो वासाडे नाही. जल्द तो आणि तुमच्या 66 रुपयासाठी एवढं भांडता. द्या 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 देवा हे घे 70 वासाड्या.
उरलेल्या पैशाची चाय बिस्किट प्या. अरे पण तुम्ही शांत राहा. माझा आनंद काय झालाय तुम्ही ऐका ना. आम्हाला कल्ला आल्यापासून तुम्हाला काहीतरी मोठा आनंद झालाय, पण त्या कशा मुलं झालाय तर आम्हाला कल्ला. अरे पण मी सांगतोय वसाडे तुम्ही मध्येच घुसता. नाही, सांगा. मी आहे ना मस घेतली. हा, ती कोल्हापुरात घेतली होती. नाही. अरे साताऱ्यावर अरे नाही परभणी. अरे नाही, लांजावरनं घेतली नाही. वसाडे काय आहे? तुम्ही आणले मस, मी आणले ना म्हस. मला माहिती आहे ना मी जी कुठून आणले म्हस ते सांगते तुम्हाला. मी जळगावातून म्हस आणलेली आहे. सॉरी मोरेनू, हा. मगाशी भांडणात जरा आवाज चढला माझा. नाही नाही, ते बरोबर आहे. ते काय आहे, पण असं बोलायचं नसतं लगेच मोठ्या हो ना, माणसाला. पण- म्हणजे कसं आपली नाती तुटत ना. आणि मोस्ट पर्सन फॉर इज ब्युटिफुल इज विलेज. रिस्पेक्टफुल. रिस्पेक्ट. मोस्ट पर्सन इज ब्युटिफुल इज विलेज. इज रिस्पेक्ट मी विलेज. यू नो. बघितलं, तुझी एक चूक पण केवढं इंग्लिश पदरात पडलं आपल्या. एवढं कशा बोलायचं. अरे आणि मेलन तुम्ही भांडताव कद म्हणून हेच चुकतं आपलं. कोकणी माणूस भांडतो आणि परप्रांतीय इकडे येतात आणि जमीन घेऊन जातात. हे कुठलं मध्ये झालं त्या परत? मध्ये एक सामाजिक टाकला. कशाला सामाजिक पाहिजे वठडून? नाही, माझं काय महत्वाचं आहे ना. मला आनंद कसा ते सांगा. तुमचं महत्वाचं आहे, पण आता सध्या महत्वाचं काय, ह्यांचं भांडण मिटवून जा. मिठी मार त्याला, काय पहिली करू? मिठी मार. हो, नाही, पण पहिली मिठी मार. नंतर मारा, माझं मिठी मार. परत आपण माझं हे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या. पेढे घ्या. तू पण घे. पेढे. तू पण घे. काय अब हे भांडण मिटले पाहिजे, म्हणून- भांडण नाही पाहिजे. हा. हे सगळं तुमच्या मुलं मिटलेलं आहे. तुम्ही पेढा आणलं ना म्हणून यांचं भांडण मिटलं आता. ह्यांच्यासाठी पिढी आणल्यात. मग अरे माझं वेगळं आहे ना वसाड्या. माझा जो आनंद झाला, माझ्या आयुष्याची कलाटणी जी झालेली आहे ती कशी झाली त्याच्यासाठी मी पेढी कल्ला रे कल्ला. ते सांगतो. आयुष्यात जो चमत्कार झालाय तेच ना. अरे हैदराबाद वरनं ना बकरी आणलं ना त्याच्याबद्दल पेढे वाट. बरोबर. कांदा फोडून वसाड्या. कुठली बकरी? जळगावातून मी म्हैस आणली. म्हैसकरावरनं आठवलं काय नाही, झालं? नाही. पोरीचं कल्लं तुला नाही ते पुढे जाऊन दे. आधी म्हैशीच सांगतो मी. महत्वाचं आहे. मागल्या आठवड्यात पळून गेली ती. कोणा बरोबर? ऐक ना तोरसकरचा पप्प्या, त्याच्यावरच लपडाय तिचा. नाही त्याचा भाऊ ठुश्या. तुझ्या माझी मग एवढाच काम केवढं मोठं केलं ना त्यानं. बोलवून दिलं ना. तरी मी त्या बापाला सांगत होतो, यानं बार भरला नाही, गोली मारली काहीतरी, सुटली ना, गेली आता पळून. आता केवढ्याला पडलं त्याला. अच्छा अच्छा. पण मला कळलं कसं माहितीये का, कसं? चक्कीवर उभा होता ना. चक्कीवर उभा होता. आता सांगू कसं कळत नाही हा, तुला. हा, हा. सांगू कसं कळत नाही. हा. अरे नको सांगू तू आता. माझं काय ते सांगू ना. माझं मी ते सांगू दे. हे जे मी पिढी आणली होती. काय लागेल अरे काय पण म्हणा. हरण्या त्या पोरीची डेअरिंग बघ. हा. खाली मुंडी आणि भरली थंडी. जल तोंड तुझं. अशी म्हणे. काही याडच करे तू. काय झालं? तुला म्हण पण बोलता येत नाही. खाली मुंडी पाताल धुंडी असं आहे ना. चुकला जरासा चुकला. अरे, असं कसं? नाही पण मला कळत नाही मगापासून. म्हैसकरांची पोरगी पळाली म्हणून तुम्ही कशाला पेढा वाटतावाय. अरे, मी कशाला पेढू वाटू यार. तुम्हाला कळत कसं नाही आहे. मी पेढे का वाटतोय. हा, लक्षात आलं. माझ्या आयुष्य आम्हाला लक्षात आलं. पनवेलवरनं सरडा आणला व्हायला ना. सरडा. अरे म्हस बेसर म्हस आणि सरडा कळत आहे तुम्हाला. मी जळगावातून म्हस आणली. बने ओ बने कोण रे? आल्यास हरण्या जलगावरनं तू म्हैस आणली आणि हा जलगावनं रेडा आला. योगायोग. या दोघांचा आपण जुलूम देऊया काय? यार ऐका ना तू माझं. मोरे काय? अरे जावाई आहे ना यार मी. हो. आता बरोबर काय याला बनवता. नाही. हैं? अरे काय मजा घेता यार नाही, तुम्ही. नाही. काय बने काय? मस्त चालली चहा घ्या. चालले अरे वा टपरी किपरी भारी. बेटकर मोरे. अरे कदम दादा. अरे बापरे. सावकाश अरे यांचा चेहरा असा चिडका का बरं वाटतो. काय बरं आहे. हा? अहो सकाळपासून आनंदी आहे माणूस तो. हा. आयुष्यात काहीतरी वेगळा चमत्कार घडलाय त्याच्या. आल्या म्हण पण सांगितलं ना त्यानं. काय तर देवाची करणी आणि घरात घरभरणी. देवाची करणी घरभरणी. अरे देवाची करणी नारळात पाणी असं आहे ना ते. बरोबर. मी असं सांगितलं नाही. बरोबर. त्याचं काय असेल तर त्यांना कसला तरी आनंद झालेला आहे. अरे वा वा. पण तुम्ही इकडं कसं. अरे तुम्ही इकडे कसं म्हणजे? आता झालंय नाही आता झालंय काय पाहुणा आहे तो. पाहुणा सांगायला नको. कदम बसा. बायको आलेली आहे. मायरा 4 दिवस झाले. ऐका ना यार, तुम्ही या गाड्याला करमाई नको तिकडे. काय मोरे. पण बघा बने म्हणजे एवढी वर्ष लग्न झाली तरी माणूस रोमॅन्टिक आहे. हरण्या. ह्याचा हा रोमॅन्टिक आहे. हा रोमॅन्टिक आहे वाचायला. आहे मी हाय थोडासा रोमॅन्टिक आहे मी.
पण आज आहे ना मी वेगळ्या कारणानं येले. काय काय झालं काय? अरे माझा सासरा अन्न सालाय हा. ना, दोघांमध्ये जमिनीवरून मारामारी सुरू झाल्या. काय सांगतो? मी म्हणलं कायला एकमेकांच्या जीवावर उडले, म्हटलं जाऊ एखाद दिवशी आणि सोक्ष मोक्ष लावून टाकू. नाही लावायला जावा. लाव. आम्ही बरेच दिवस ऐकता वा हा प्रकार बरोबर. लोक ऐकण्यातलं नाही आहे. मग? तुम्हाला सांगतो पाहुण्यानो, हा. म्हणजे आमच्या हरण्याच्या आयुष्यात जो चमत्कार झालाय तो चमत्कार त्यांच्या आयुष्यात झाला तर सुधारतील. तर सांगितलंय चमत्कार मी सांगितलं वासाड्या. काय? कसं झालं तुला चमत्कार सांगेल काय घालायचं नाही नाही, सांगितलं मी. हा ना बरोबर. नाही, कदम, थांबा, कदम, थांबा, कदम. थांबा, 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 थांबा. कदम जाऊ द्या, मला सांगा अरे मी चमत्कार. चमत्कार सांगितलेलंच नाही अजून. नाही नाही होय, मला आम्हाला- कसं घालला? मला आम्हाला सांगा माहिती आहे. चमत्कार काय झाला. अरे काय हा. ना त्यानं चंद्रपूर वरनं पांढरं उंदीर आणलं. उंदीर आणलं मी. मग काय नाही मारू काय थांबा थांबा हे काय कशाला उंदीर बरं- आणलं मी. नाही. हे बंद कर हे बंद अरे मी जळगावातून म्हण बरोबर. चाललंय ना बने बस, बस, तिकडे बस. टेबल फॅन लाव रे यार, ते गरम होऊन राहिलं एकदम मला. आता चालायचं वासाड्या. टेबल फॅन लाव. मरतो जाय गर्मीने. कुठं राहतोस तू वासाड्या? जळगाव मग फणस. काश्मीर मध्ये आल्याशिवाय काय करतोय? एवढं गरम होतंय. हे इकडं म्हणतात ते- थांबा, 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 थांबा. काय कशाला मी बसले काय बोल- अरे जाऊ आल्याला गरम होतंय. नाही नाही बरोबर आहे. तर- किती डायलॉग बोलला वासाडा. अहो, अरे नाही. काय? कसं गरम? नाही, अरे, थांबा 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 चुकून काय चमत्कार झाला ते तर सांगा. चुकलं मग. ऐक ना वासाड्या. ऐक. चुकलं चुकलं. शांत राहा शांत राहा हा 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 अरे वा वा वा. हा वा. काय चमत्कार झाला. मला आनंद झालाय. हा. माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन घडलेलं वा, वा. आहे. त्याच्यासाठी मी आलेलो आहे. हा. जळगावातून जी म्हैस मी आणलेली आहे. एक मिनिट. त्यानंतर तू तिकडे हॅलो हॅलो हा मामा नाही काय थांबा मामा. तर मी जळगावची जी- हा हा मी आला मी. काय आला? अरे ते बनेच्या टपरीवर थांबलो जरा 2 मिनिटं. हा काय. अरे बापरे. बोलायची. अरे ओ, 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 ओ. काय झाला? अरे मा साल्यानं सासऱ्याच्या डोक्यात दगड टाकला. दगड कसा आहे काय काय विचारता यार तुम्ही. दगड टाकला सिरियस मॅटर आहे ना. मामा घाबरू नका मी येतोय. त्या बंडोकच्या नादी लागू नका. मी आला बरं का. मी येतो जरा सिरियस. अरे मग कशाला आलास वासाड्या? मी हे सांगायला आलो. तुझी गरजच नव्हती. तू का घुसत नाही? आला मामा मी आला. मी सांगतो तुम्ही सांगता तुम्ही सांगा नाही नाही थांबा. मला आम्हाला सगळं मान्य आहे. अरे, मी सांगतो ना. आज एकामेकाचा जीव घेतल्याशिवाय सोडत नाहीत ते. मी फेर वासळून आता. नाही, नाही, नाही. माझं ऐका काय. नाही नाही तुम्ही मी मला माहिती आहे तुम्हाला सांगायचंय तुम्ही बदलापूरवरनं बेडूक आणला ना बिडू काढल्या वासाड्या. अरे जळगावातून म्हण ते आणले ना. ते आणले. ऐका हे वानो हे ऐकून घ्या त्यांचा किस्सा काय नाही नाही, आता बघ आता कोण बोलणार नाही आता कोण बोलायचं बिलकुल नाही. शांत बसा मोरे या. मोरे बसा तिकडं मी बस. घ्या. सांग. ते जा ते सकाळी सकाळी जो मी उठला. हा अरे तुम्हाला सांगतो ती जी जळगावातून जी म्हस आलेली आहे ना, हं. 40 लिटर दूध देते रे. अच्छा त्या दुधाचं पेड आहे इथं. अरे वाचारे लगेच कसं होते त्याला टाइम लागतो. हा, बरोबर. खरवत फिरवत अमुक तमुक सगळं टाइम लागतो. लय टाइम लागतो. तिची नाही. तर मी सकाळी उठलो. हा बादली घेतली हा. आणि गोठ्यात गेलो. म्हणलं आता दूध काढू. मग तुझं काय काय? म्हस गायब. अच्छा म्हणून पेड वाट. अरे नाही वाचाड्या त्याच्यासाठी नाही वाचले. मग मी मला टेन्शन आलं. आता रे काय करायचं पुढं. मग मी गेलो पोलीस स्टेशनला. अच्छा पोलीस स्टेशनला गेलो. त्यांना म्हणलं बाबा माझी म्हस हरवली रे. हा. ते म्हणतात मी आता लिहून घेतो. अच्छा. तुम्ही घरी जा. अच्छा म्हणून पेड वाट. अरे नाही ना. नाही ते काय सांगू? आणि मग घरी गेलो. हा. गोठ्याच्या मागे अशी खाटला लावली होती. हा, हा. तिकडे मी बसलो. अच्छा म्हणलं आता रे काय करायचं. हे सगळं टेन्शन करता करता मला झोपला. अच्छा म्हणून पेड वाट. मला मारला. परत बोल. पेड वाटणं कारण. अरे नुसतं पेढे पेढे करतो पुढं काय ते ऐका ना. हा, हा. हा तर मग ते झोपलो. हा. मग टेन्शन नाही म्हटलं झोपच लागे ना. सकाळी मी उठलो. सकाळी उठल्या डोलं बघडतोय तर मला असं कोणतरी दाढी कर चाट नाही अरे दाढी नाही. मला कोणतरी चाटते. म्हणलं हे कोण चाटते. हा. म्हणून डोले उडून बघितलं मी. हा. असं डोलं उघडलं तर बघितलं तर ही माझी. एक मिनिट काय? तिकडे घालणं सांगतो. हॅलो. हा, थांब हा, तर काय? ती- ते महत्वाचं आहे ते. हा 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 बर ए बालू काय झालं? घरी जावं लागेल. बायकोचा फोन होता. काय झालं तेव्हा पोरगा झोपलाय म्हणे लगेच या म्हणून. अच्छा चला मी पण निघतो मग
मी पण निघतो. अरे तुम्ही कशाला निघता वाचाडे? अरे त्याच्या बायकोचा फोन आलाय, तुम्ही का निघताय? नाही नाही, मी माझ्या घरी जातो आणि माझ्या घरचा अंदाज घेतो काय आहे तो. ऐक, अरे वाचन ऐका ना, हे बघा हे जे पेढे आणलेत ना, अरे त्याच्यासाठी मला काहीतरी सांगा. त्याला एवढे पेढे खालील पण सांगितलं नाही. आमिर, हा. काही झालंय, मी जळगाव मधून म्हस आणली होती. जबरदस्त! न सांगितल्या गेलेल्या किस्स्याचा एवढा बंपर किस्सा होईल असं कधीच वाटलं नव्हतं. का हर परफॉर्मन्स, वा वृंदा, वा वा वा. बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. मी आजपर्यंत बारक्या बदामाला कधीच मिठी मारली नाही. कसं वाटतं बघायचं. अरुण, या हास्य गोठ्यातली एका वेळेला 40 लिटर शुद्ध विनोद देणारी एकमेव जर्सी म्हैस आहेस तू. आहा, अरे काय एनर्जी आहे, का चेष्टा आहे अरुण. अरे अरुण, भीती वाटायला लागते कधी कधी की काय करायचं तुझ्या एनर्जीचं. आणि म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू प्रभाकर आणि श्रमेश, हेमंत, बने, सगळ्यांनाच, पण सिंगल हँडेड मारलं स्किट. आहा, खतरनाक अरुण, खतरनाक. अफाट आहेस तू, अफाट. आणि तुम्ही जगातली जी नालायक मंडळी असेल त्यांच्यात तुमची नावं लिहायला पाहिजे. जगातली इतका डॅम्बिसपणा करत होता तुम्ही, म्हणजे ना इतकं, म्हणजे अरुणची कीव येत होती खरंच तुमच्यामुळे रे, खरंच. पण मस्त मस्त, फॅन्टास्टिक. तुफान मजा आली, तुफान. सई. जिथे बदाम असतो तिथे जुजबी पण असते. बंपर कॉन्सेप्ट आणि बंपर परफॉर्मन्स. अरुणदा कोणी नाही ऐकलं तरी मला ऐकायचा किस्सा. चला या. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की धूम्रपान हे आरोग्यास हानिकारक असतं. पण याच धूम्रपानामुळे निर्माण होणारा विनोद मात्र आता आपलं पुरेपूर मनोरंजन करणार आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या हास्याच्या धुवाधार परफॉर्मन्ससाठी, जो घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. सिगरेटचं पाकिट. नमा, नम्रता बाहेर ये. नमा, ला ओरडताय सकाळी सकाळी. काय झालंय? हे काय आहे? ज्याने तुम्ही टीव्ही लावता ते रिमोट आहे. हे नाही, हे काय आहे? सिगरेटी फुकायला लागला तुम्ही? लाज नाही वाटत का हो तुम्हाला? काय विचार करून सिगरेट ओढता तुम्ही? मी तुमच्या जीवासाठी इथे खपते मरते तुमच्या काळजीपोटी. मी एवढं सगळं करते. साधी अगरबत्ती मी घरात पेटवत नाही का, तर त्या अगरबत्तीच्या धुराने खोकून खोकून छातीचा सापळा होतो तुमच्या. खोका होतो त्या छातीचा, म्हणून मी एवढी खपते तुमच्यासाठी. तुम्ही सिगरेटी फुकता. जरा माझं पाकिट नाही आहे. अच्छा, म्हणजे आता मित्रांच्या पाकिटातल्या सिगरेटी फुकायला लागलात तुम्ही. फुकते कुठले? ऐक जरा, ऐक ना जरा, कानाने ऐक ना. कळत नाही का तुला? हे पाकिट माझं नाहीये, म्हणजे माझ्या मित्रांचे. असं कसं म्हणतेस तू? मग कोणाचं पाकिट आहे? कोणाचं पाकिट आहे? जास्त जवळ नको, मला मागे जायला लागेल. हे तुझ्या राजपुत्राचं. तुझा जो लाडका राजपुत्र आहे ना, घरी फिरत असतो बघ गेले कित्येक वर्ष, असा त्याचा आहे.
काय काय झालं आता? काय झालं? वाचा का बसली तुझी? नाही. हे त्याचंच पाकिट आहे. नाही. म्हणजे बाप तिथे मरतोय आणि त्याचे पैसे हा असा उडवतोय हवेत. लाज नाही वाटत त्याला? नाही निखिल नाही त्याचं नसेल. निखिल आताच्या आता बाहेर ये. निखिल त्याला असं ऐका माझं, शांत व्हा, शांत, डोकं होय, शांत होय, ठेवा. होय. लहान आहे हो लेकरू. हे लहान आहे? लहान. सतत मला गच्चीवर उभा आहे असा दिसतो. एवढा उंच आहे तो. लहान वाटतेस त्याला तू? अहो लहानच आहे ना. हे बघा आपली टाळका मुलं किती मोठी झाली ना तरी आई बापांसाठी लहानच असतात ना हो. लहान म्हणजे त्याने काय असतात? नसेल ओढली हो. असं काय करता? रोज ओढतो तो, रोज ओढतो. अजूनही त्याच्या गालावर माशी बसली तर गाल लाल होतो त्याचा. एवढं कॉम्प्लेक्शन आहे त्याचं? गप्प- काय बोलशील? स्वतःचाच मुलगा आहे ना, स्वतःच्या मुलाबद्दल असं बोलाल का? ते मला तुम्ही नाही का चोरी केली? तुमच्या पप्पांच्या खिशातनं तुम्ही नाही पैसे चोरले? हे बघ मला आईने सगळं हे सांगितलं. बघ मी पैसे चोरले होते पण ते सिगरेटी फोकायला नाही. पण चोरले की नाही? लाज 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 वाटली पाहिजे त्याला. लाज वाटली पाहिजे. का ना हो माझ्या मुलाला? एक वेळ ना मला फ्रेंच बियर्ड मधला विजू माने बोललं तरी चालेल. पण पुकडे पोराचा बाप म्हटलं मला अजिबात चालणार अहो, पण नाही. तुम्ही सांगून कशावरनं ठेवतोय. ठरवताय त्याने? नाही नाही मला ऐका चालणार ना नाही. माझं अगं देखील. लाज वाटली पाहिजे तुला. आज तो सिगरेट ओढतोय, उद्या चरस सोडेल, गांजा ओढेल, मग एटीएम फोडेल, बँकेवर दरोडा टाकेल, मग सिरियल किलर, मग घरी पोलीस येतील, येई हो चौगुले वगैरे. हे सगळं कशाला पाहिजे? तुम्ही किती टोकाचं बोलताय स्वतःच्याच मुलाविषयी. नाही नाही लोक शेण घालतील आपल्या ऐका आपल्या ना. तोंडात शेण घालतील. ऐका ना. हे संस्कार केले का मुलावर? आताच्या आता नका त्याला ना. बोलव. नाही 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 ऐका ना. असं नाही ऐकणार नका ना तुम्ही. मी आता त्याला बोलतो. नका ना. निखिल शांत व्हा ना. निखिल बाहेर ये. अहो असं नाही ऐकणार तो. बने बने बाहेर ये. बने बाहेर ये. हे याचं वर्किंग रोलचं. बने म्हटल्यावर बाहेर येतो ठीक. आणि मग 8 मिनिटं इंटरव्ह्यू मध्ये रडतो बिडतो, सगळं खोटं बोलतो तिकडे जाऊन. काय बोलताय तुम्ही? बस कुठलं? झालं बाबा, बोला ना काय ते. काय शोधतोयस काय मला? तू काय शोधतोयस ना ते माझ्या हातात आहे. तुमच्याकडे आहे? होय. त्या फडतरे काकू आले ना, त्यांना देऊ नका. फडतरे फडतरे काकूंचा काय संबंध? त्यांना काय हातात द्यायचं? दिसलं की लगेच मागतात त्या. हातात दिसलं की मागतात? हा. काय काय म्हणजे काय म्हणायचं काय? मी बोलले होते ना तुम्हाला. बघा फडतरे काकूंचं पाकिट असणार हे. त्यांची सुटावी म्हणून आपल्या निखिलने लपून ठेवलंय ते. काय बोलताय? काय सुटावी आई बाबा, काय बोलताय? अहो आजकाल सगळ्या पोरांकडे असतं, एवढं काय ते? काय बोलला बघ ऐका. बघ, काय बोलला आता? ऐकून- आजकाल सगळ्या पोरांकडे असतं. कबूल केलं का नाही त्याच्या तोंडाने ते? नाही पण- बोलला की नाही तू? हा? आपण काय बाबा, काय बोलताय तुम्ही? हे काय बघितलंस? बाबा बघ बोल बोल बोल. बाबा तुम्ही सिगरेट सुरू केले बाबा? येस. अहो बाबा मी तुमचं काय करू बाबा? नाही एक मिनिट ऐकून घ्या. साधी शिंकाय तरी भेलकंटा तुम्ही, आणि हे काय चालू केलंय तुम्ही? बाबा मला कळत नाही तुम्ही काय करताय आता. पण अरे नाही तू आमच्या मध्ये पडू नको. 2 मिनिटं थांब. आज काय व्हायचं ना ते होऊन जाऊ दे. ऐक. वय काय तुमचं? वय काय? अरे वय काय? हे वय, हे वय 51 वय. मोठ्याने 51 51 वय तुमचं. अर्ध आयुष्य राहिले तुमचं आणि तुम्हाला काय करायचंय? सिगरेटी फुकायच्या. स्वतःच्या आयुष्याची वाट लावाल ती लावाल, आमच्या पण आयुष्याची वाट लावताय. असं बोलतोयस बाबा. अगं आई तू तू थांब, मला आज बोलते पूर्णपणे. शांतोष. असे बघताय काय तुम्ही बाबा? काय करताय कळतं का तुम्हाला? तो बॉक्स दे इकडे. हे बॉक्सवर जे चित्र आहे ना, ते चित्रकाराचा वेळ जात नव्हता म्हणून नाही काढलंय. आजार आहे तो, कॅन्सर आहे, कॅन्सर. साधी अरे यार माझ्या नजरेत उतरतो हा माणूस. खरं तर उभं राहू नको माझ्यासमोर तू. हे नाही बाबा, ऐक हे तुम्हाला सांगू, तुमचा नंदू होणार आहे. नंदू नंदू. नंदू फुफूवाला नंदू. फुफूवाला नंदू. पिक्चरच्या आधी यायला लागते ना अक्षय कुमार सोबत, फुफू फुफू. तो नंदू होणार आणि येता जाता लोक बोलाय नंदू आया, नंदू आया. खरं तर ना, अरे यार तिकडे बघा हो तुम्ही. अरे बाप आहे तुझा बाप आहे. काय बाप आहे? काय करतात ते? वय का त्यांचं? आवाज खाली. शांत हो जरा. आई 2 मिनिटं मला बोलते. 2 मिनिटं थांब. नको. तुम्हाला ना लहान भाऊ असताना चामटावला असता खरंच. हे वय आहे? काय करताय? तर हो. हे बघा अजूनही वेळ गेलेली नाही. सुधारा, गांभीर्य ठेवा जरा, आणि नको ते धंदे बंद करा. सिगरेट सोडा हो. सॉरी आताच सिगरेट सोडतो. अरे मला काय बोलतोस रे? अरे तुझ्या सवयी आहेत ना, माझ्या माती कशाला मारतोस? हे तुझंच आहे ना? कबूल कर. बाबा हो. लांब. काहीच नाही रे काहीच हातात, नाही, हा? काहीच नाही घरात. मी हे ठेवलं तुझं काय ना? खरं सांग, हे तुझं आहे ना? बाबा, असं नाही ऐकायचंस तू. पट्टा कुठे माझा? लेंगा घातलाय. हा? माझं गुणाचं लेकरू आहे. तुझं नाही आहे ना सिगरेटचं पाकिट? तुझं नाही आहे ना? अगं आई तुला असं कसं वाटू शकतं मी सिगरेट ओढेन म्हणून? देवाने ज्याला 100 रुपये मागितल्यावर 1 रुपये हातावर ठेवणारा बाप दिलाय, तो कसा सिगरेट ओढेल आई?
थोबडवला पाहिजे तो, थोबडवला पाहिजे. हसते हसते. करते ती. करते आई. काय चुकीचं आहे हो त्याचं. हे बघ, आहे रे लेका, आहे तुझा बाप गरीब आहे, वेंधळा पण आहे, पण ठीक आहे ना. बाप बाप असतो ना रे, असतो की नाही. बाप बदलू शकतो का आपण? नाही ना. आपल्याला असंच ऍडजस्ट करायला लागणार आहे. ऍडजस्ट करायला लागणार म्हणजे माझ्या चुकांची फळं तू कशाला बघ. एवढा करशील? किती अति करशील? नमा कशावर रडतीयस? तुझा पोरगा सिगरेट ओढतो त्याच्यावर रड. आणि नवरा कोणतरी भेटलाय म्हणून काय रडतेस त्याच्यावर? इकडे रे. माझं नाही. खरं सांग, हे खरं तुझं आहे ना? खरंच नाही बाबा. तुझं नाहीये? नाही. मग कुणाचं? आईचं? काय बोलताय? शपथ घे. माझं नाही. डोक्यावर हात ठेवून शपथ घे. इकडे घेतली शपथ. काय शपथ काय घेतलीस? वाक्य काय? शपथीचं वाक्य काय? हात ठेवलास, घेतली, झाली शपथ तुझी? डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे. आजपर्यंत तू सिगरेट ओढलेली नाहीयेस. घे, ठेव डोक्यावर हात. नाही बाबा. हे बाय हे बघ, कचरला बघ, कचरला. कचरत नाही बाबा. कचरला म्हणजे तू ओढतोस. नाही बाबा. माझ्या माझं ऐकून घ्या ना बाबा. मी कॉलेजच्या नाटकात ओव्याची सिगरेट ओढले बाबा. ओले ओढले ओढली? ओव्याची सिगरेट ओढले बाबा. ओव्याची ओढलीस? हा. खऱ्या सिगरेटी बद्दल बोल ना. खरं नाही बाबा. तू काय बाप गेला तरी तुला काय फरक पडतो रे? कसं बोलताय? आईच्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे. नको बाबा. आजपर्यंत सिगरेट ओढलेली नाहीयेस. हात ठेव. अहो बाबा, देवाने जर ती ओव्याची सिगरेट धरली तर आई वर जाईल ना. म्हणजे बाप वर गेला तरी चालेल तुला. आता डोक्यावर हात ठेव. ये. डोक्यावर हात ठेव, नाहीतर मग हे कर. डोक्यावर हात शांत व्हा तुम्ही. डोक्यावर हात ठेव तिच्या. ओरडायची गरज शपथ नाही घे, माझ्या शपथ घे. घेतो. घे हा, शपथ. घे. हा, घे. मी शपथ घेऊन सांगतो, मी ओव्याची सिगरेट ओढले पण मूळ सिगरेटला हात पण नाही लावला मी. कॉन्फिडन्स नाही. मला वाटलं होतं माझा लेक आहे ना एक वेळ बापाची खोटी शपथ घेईल, पण आईची खोटी शपथ नाही घेणार. तुझं नाही आहे ना? नाही आई. तुझं नाही नाहीये. बघा माझ्या मुलाचं पाठ. हा सोडतोय सिगरेट. हा कोणाची आहे मग सिगरेट? असे तुम्ही हिची नाही आहे, तुझी नाही आहे, माझी नाही. मग सिगरेट कुणाची मला सांग जरा. शांत व्हा, जरा शांत व्हा. 1 मिनिट. मारतोयस की? मारत नाहीये बाबा. हा बॉक्स तुमचा नाहीये, आईचा पण नाहीये, नाही आणि माझा पण नाहीये. नाही. आपल्या घरात अजून एक व्यक्ती राहते. बोलव तिला. थोबडवतो चांगला. बोलव तिला आत्ता. हा बॉक्स ताईचा असणार. ताई म्हणजे प्रिया? हा. नाही प्रियाचं नाही. नाही मला वाटलंच होतं. नाही काय प्रियाचं नसणार. मला वाटलंच होतं ह्या पोरीचं काहीतरी. तिनेच ओढले सिगरेट. अगं नाही. नाही तिनेच सिगरेट ओढले. मी सांगते ना, तोंड काळं करायला निघाली आहे ही मुलगी. नाही ना, अगं तसं- तिला येऊ द्या ना. हिची खरडपट्टी काढली ना, हे बघ, हे नाव नाही लावणार मी. हे बघ, तिला- मी ना आता ही गेली माझ्या कामात. हे बघ. ही हातात न गेली. आता लोक तुम्हाला चौगुणा नाही म्हणणार. लोक तुम्हाला काय म्हणणार? लोक म्हणणार फुकड्याची पोरगी आली, फुकड्याची पोरगी आली, फुकड्याची पोरगी आली. सयाजी शिंदे होतोय. काय तुला कळत नाहीये? तुम्ही माझ्या पुढे काढू नका. तिला बोलवा, तिला बोलवा. ऐक, मला शांत हो. पूर्ण विश्वास आहे हिने सोडली असणार. शांत हो जरा. ऐक, तिचं वय तसं आहे. असू दे. ती वल्नरेबल आहे. वल्नरेबल आहे. हा वर्ण लेबल नाहीये. वर्ण लेबल खालना लेबल तसं नाहीये ते. माझ्या चुका काढ. वल्नरेबल अशा शब्द आहे तो. ती वयात आहे. ती झोंबी जनरेशनची आहे. जे असेल ते जनरेशन वेगळं आहे. तू एकदम डोक्यात राग घालून घेऊ नको. परक धन असतं ताडकन कुठेतरी जाईल. मला नाही हे आवडलं. जाऊ दे. कुठे का मुलगी आहे म्हणून तुम्ही तिला पाठीशी घालताय? नाही, तसं हा? नाही. मुली सिगरेट ओढत नाही? ओढतात. बघितलं? माझा लेख सांगतोय मुली सिगरेट ओढतात. पण ही सिगरेट ओढत असणार. शांत. तिला बोलवा, बाहेर बोलवा. मी बोलवतो. प्रिया! तू नाही बोलायचं. प्रिया! तू नाही बोलायचं. काय इकडे आई, तू- एक शपथ आहे तुला. माझ्या मुलाला बोलत होता. तू नाही बोलायचं. तुमची लेख माझं तिचं आहे ट्युनिंग आहे. मी बोलतो तिच्याशी. वरून पोरं आहे ती. आवाज बोलवा. राग डोक्यात घालेल आणि जाईल ती. माझ्या लेकराला बोलत होते. हा. स्वतःची लेख काय दिवे. प्रिया. हा? ठीक आहे. सूर चुकलेला कुठला सूर आहे, आहे. हा? लावतो दुसरा सूर लावतो. प्रिया. अजून मोठ्याने वा ग प्रिया वा. काय कौतुक करताय? प्रिया ये. प्रिया ये. प्रिया ये. आली का आलं बाबा? नखरा बघायचा. नका मध्ये मुलं नकोस. मी मगतो. विचार करा. हेडफोन्स घातलेले ऐकून आलं. अगदीच बरोबर आहे. प्रिया हे बघ कसं आहे की आज होय बघ प्रिया तोंडावर नाही रे बा. इथे राहणं बाळा, समोर राहणं बाळा. असं कसं होतं? सांग. प्रिया आजपर्यंत मी तुला कधी काही अडवलंय? विचारा, पटकन विचार. बोलू नकोस. अति करताय. मी विचारा बोलतो, पटकन. सांग. काय अडवलंय बाबा? हो. बाळा आजपर्यंत मी तुला प्रत्येक गोष्टीत सूट देत आलो. हे खरं आहे की चला ना, नाही? विचारा. लेंगा खाली येतोय. लेंगा खाली येतोय. तोंडावर विचारा ना डायरेक्ट.
काय झालंय बाबा हे बघ थांब डायरेक्ट बोल हे बघ बाळा हे बघ बाळा आजपर्यंत मी तुला प्रत्येक गोष्टीत सूट दिलंय की नाही मला सांग. तुला हे दिलेलं आहे. तुला कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे का मला सांग. स्ट्रेस आहे का मला सांग. स्ट्रेस तर असतं का सगळ्यांनाच असतो ना बाबा. तिला कसला आलाय स्ट्रेस? हा चिंध्या घालायच्या काहीतरी दिवसभर आणि काहीतरी रीला करत फिरायचं. एका कामाला तरी हात लावतेस, आईशी उलट बोलतेस. हा लाज नाही वाटत हे असले धंदे करताना? शांत शांत ही का चिडली आहे? होय ही काय, मला माहिती ही का चिडले. ही अशी का ही काय तसं नाहीये बरं. आई नाही बोलतायत तुला. ए, ही काय ही बोलले तर काय होतं एवढं? का काम काय ही म्हणजे अरे, तुलाच आई, बोलते ना. कावळ्याची ही आई अजून का कामाने- कामाने? अरे, ऐक. मग अरे, काय? शांत बसा एकदम. मला बोलते शांत बसा ना मी बोलतोय तिच्याशी. ही बोललं की लागते. हे बघ तू आजपर्यंत जे लपवलेलं आहेस ते कळलंय आम्हाला. जे 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 आहे ते मला काही बोलायचं नाहीये पण जे काही आहे ते आम्हाला कळलेलं आहे. येस 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 बाळा येस. काय सांगितलंयस खरी तू काय काय सांगितलं नाही त्यांचं त्यांना कळलं मी काय नाही बोललोय. येस येस यू हॅव टू अग्री. या 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 कसं कसं कळलं बाबा? कसं कळलं काय ग? कसं कळलं आता? कसं हा जेव्हा धूर हे म्हणजे हो धुरतो मग. हे काय वाक्य घेतलंस तू? फक्त माझं धूर नाही. एवढंच कळलं कशाला बोलते जमत नाही डोकं तर. फिरलंय माझं त्या मुलीमुळे. ओके ओके हिच्याशी बोलत नाही मी तुझ्याशी बोलते. हिच्याशी आई बोलतायत नाही का तुला? बाबा मी तुझ्याशी बोलते. अरे बाबा नका ना भांडू. बोल. बाबा ऐक. ओके सॉरी हा Okay. आय ऍक्सेप्ट. ठीक आहे मी केलं केलं पण एकदाच केलं बाबा. एकदाच केलं बघा. बेटा एकदाच तुला करायचं होतं की नाही मग पाकिट काय घ्यायचं. सुट्टे मिळतात ना. कसल्या पाकिटाबद्दल बोलतो? मला काय पाकिट बिकिटचं काही माहिती नाही मला. अरे हे पाकिट हे तुझं आहे की नाही मला सांग. सिगरेटचं पाकिट माझं नाही आहे. शी नाटकं कर. शी तुम्हाला वाटलं मी सिगरेट ओढते? मग कोणी ओढली? काय हे बाबा तू कसा विश्वास ठेवलास रे? सिगरेटच्या धुराने पण मला कसं तरी त्रास होतो मला. एक मिनिट मग मगाशी तू काय म्हणाले एकदाच केलं म्हणजे काय एकदा केलं तू. अरे ते मी पबला गेले होते ना लपूचूप. लपून छपून पबला जाते पोरगी नाचायला. आता बोला. एकदाच गेले होते मी आणि मी लगेच बाहेर निघून आणि मला सफोकेट झालं. एक तर तिकडे Yes, सगळं yes. महाग होतं ना. मी फक्त लिंबू सोडा पित आले. परी असल्यासारखं सासू दाव आणू नकोस. शांत बस आता. कुणाचे पाकिट पाकिट कुणाचं आहे. माझं नाहीये. मग कुणाचं आहे? माझं याचं सोडा. तुझा पाकिट आहे का? माझं बाबा तुमचं असेल पाकीट. माझा नाही आहे ना पाकिट. तुमचंच असणार. तुझं आहे. माझं काय माझं? तुझं आहे. आईचं नाहीये ते. आईचं माझं नाहीये? नाहीये. कळलं ना? कुणाचं नाहीये? नाही. कोणाचंच तुझं बाबाचं पण नाहीये हिचं पण नाही नाहीये. माझं पण नाहीये तुझं पण नाही. नाहीये. मग हे पाकिट कुणाचं आहे. साहेब कुणा इथं पाकिट राहिलंय काय? वर छत्रे राहतात ना मग त्यांचं पाकिट आहे. मी त्यांच्याकडे भांडी घासायला जाते आणि माझा नवरा त्यांच्याकडे ड्रायव्हर आहे. तर गाडीत राहिलेलं पाकिट माझ्या नवऱ्यानं माझ्याकडे दिलं. सांगितलं त्यांना नेऊन देत म्हणून. इथं पहिले तुमच्या इथं खोचून आणलेलं असं पाकिट आणि कामं करताना इथं पाणी उडतंय असे हात वल्ल होतंय ना म्हणून मी इथं काढून ठेवलेलं. मला काय वाटलं इथं सेफ आहे. वडली तर नाही ना? नाही हाय सेफ आहे. मी नवऱ्याला बोललेच होते ताई की इथं सेफ आहे. इथं कोणी उडणार नाही. येते जायचे. भांडी अजून राहिली ती माझी. लकी आहेस आज वाचलीस तू. मी वाचले. हो तू वाचलीस. तुझं काय कमी नाहीये. नाही, माझं काय पण कमी- वाचलायस. हा? मी पण बोलू शकते. काय? तुझी सगळी बाराखडी माहिती मला. तुझे सगळे सिगरेट मला माहिती कळलं ना. तुझे सगळे सिक्रेट मला पण माहिती. जागे. ए तू जा चल. जाचल घाबरत नाही तुला. बोलायला लागले ना. हा मग बोल ना. हा, जाशील अडकशील. मी पण सांगेन सगळी हा, तुला सांग, सांग. हा, जा, चल. हा, चल. आपल्या पोरांची कोणती अशी सिक्रेट्स आहेत जी आपल्याला ठाऊक नाही आहेत. जाऊ दे. झालं 15 मिनिटं टाइमपास झाला. अरे. काही आता काय? नमा ही बाटली कुणाची आहे? फिनेलची आहे बाटली. चला ठेवा लगेच फिनेलची बाटली. वा 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 फू वरचा एकदम धुवाधार परफॉर्मन्स. मस्त मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतात यावर. प्रसादा हे काय? सेम विजू माने फ्रेंच पिरियड मधला.
मुद्दामून त्याच्याकडनं मागवला की तू कसा दिसतो बघायला. सेम आहे सम्या, सेम. क्षणभर तू जेव्हा आलास पहिल्यांदा एंट्री घेतलीस तेव्हा असं वाटलं की तू भेटशी नव्याने, की काहीतरी वेगळंच रूप तुझं बघायला मिळालं. आणि चांगला गेटअप आहे हा, मस्त गेटअप आहे. या निमित्ताने एक नवीन फॅमिली इंट्रोड्यूस झाली. सई. एकदम डायनॅमिक परफॉर्मन्स होता. एकतर ही फॅमिली मला खूप आवडली. वेगळंच कॉम्बिनेशन आहे. महत्त्वाचा विषय होता, वेगळा विषय होता, त्याच्यावरती वेगळा टेक होता, तोही खूप आवडला. मजा आली गाईज. नेहमीप्रमाणे मला पुन्हा एकदा ही फॅमिली एकत्र पाहायला खूप जास्त आवडेल. मंडळी, राजकारणात विनोद हे काही नवीन नाही, पण आता या विनोदी मंचावर मात्र खुर्चीवरून राजकारण रंगणार आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या हास्य कारणासाठी. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. सगळी तयारी झालेली आहे ना? हो. हा, अण्णा कधी बी येतील बरं का? हे बघ, अण्णा आल्यानंतर अण्णा खूप मोठी घोषणा करणार आहे. ते आल्यानंतर असा जयजय कार झाला पाहिजे, घोषणा बिषणा झाल्या पाहिजे. मग काय घोषणा रेडी आहेत ना? मग रेडी आहेत. म्हणून दाखव बरं. घोषणा रेडी आहेत आपल्या. अरे दारू सोबत खातोय चना, दारू सोबत खातोय चना. त्यानं बायना जत मारू जत. अरे जरा नॉर्मल घोषणा देणार आहे. नॉर्मल पण आहे, नॉर्मल पण आहे. हा. आमचे साहेब, आमचे साहेब, अण्णासाहेब, अण्णासाहेब, आमचे साहेब, आमचे साहेब, अण्णासाहेब, अरे थांब रे. ए दुष्काळातला अनिल कपूर, अरे काय जोर आला रे तुला. ही भलतीच नॉर्मल झाली. जरा थोडीशी काहीतरी नीट घोषणा आहे ना? हाय घेतो, बरोबर हा. घेतो, काय टेन्शन नाही. हा. हो का? अरे अण्णा, अरे अण्णा, अण्णा साहेब या 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 अण्णा साहेब या 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 या. ए नीट घोषणा द्या, नीट पळवता की पळवता? कुठल्या घोषणा आहेत या? नाही देतील देतील. हाय. चांगलं दे. अरे अण्णा साहेबांचं, अण्णा साहेबांचं, अरे अण्णा साहेबांचं. कपडे अण्णा साहेबांचा काय अण्णा साहेबांचा हाय पुढं का हाय की ना? नुसतं अण्णा साहेबांचा. हाय. अरे अण्णा साहेबांचं. ए गप ए कुठं सकाळी केलेत का कार्यकर्ता? नवीन आहेत. हा शिकवा आधी नीट त्यांना. हो हो हो. अण्णा साहेब या या या. राजपूत हे काय केवढ्यावर लावलंय? हात द्या. हा या. अण्णा हा मी हाय ना बघा. हाय काय? कशा काळजी होय, करताय? ते तर झालं. सावकाश सावकाश बस. हा अण्णा अण्णा या अंधारराव. अण्णा अण्णा या. असू द्या असू द्या. ओ छोटे साहेब या, या, ओ मंदारराव काय करताय या, तुम्ही? इकडे या इकडे या. या या मंदारराव नाही, मॅन्डी बोला, मॅन्डी. त्यांची घोषणा द्या. आहे. अरे बर्नीत आहे शेंगदाणा. छोटा अण्णा, छोटा बरणी ते शेंगदाणा छोटा अन्नाची ही घोषणा. राजपूत आधी 2 कवी नेमा, त्यांच्याकडनं घोषणा लिहून घ्या. या आयला सकाळी तयार केले कार्यकर्ते आहेत. मंदारराव कळतंय का? तुमच्या नावाच्या घोषणा चालू आहेत. मॅन्डी बोला, मॅन्डी. काय पोरग निघालंय काय कळ ना. ऐको मंदारराव, तुमच्या नावाच्या घोषणा काय चालू आहेत माहितीये का? आता आमचा चिरंजीव आमच्या जागी उभा राहायचं. नाही आता नको, आता मी बसलोय उभे, या ना बसवा. कसं करायचं सांगा राजपूत. अण्णा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे ना. हो छोटे साहेब, तुम्हाला उभं राहायचं म्हणजे इलेक्शनला उभं राहायचे. आता तुम्ही आहे ना अण्णांचे उत्तराधिकारी होणार आहे. हा म्हणजे त्यांची गादी तुमची होणार. नको मला त्यांची गादी नको. त्यांच्या गादी टेकून नाही टेकून. ओ मंदारराव ऐका, शांतपणे ऐका. काय बोलतो ते इथं डोसक्यात घालून घ्या. आता आपला जो हा पक्ष आहे जनसेवा पक्ष, त्याचा मी अध्यक्ष आहे इतकी वर्ष. आज मी इथे घोषणा करणार आहे मीडिया समोर की मी रिटायर होतोय आणि माझ्या जागी अध्यक्ष मंदारराव असणार.
म्हणजे मी अध्यक्ष असणार हा म्हणजे मी लोणावळ्याच्या बंगल्यावर जाऊन पार्टी करायची. असं नसतंय मंदारराव. अध्यक्ष काय नुसतं लोणावळ्याला जाऊन पार्टी नसती करत. मग अजून काय करतो? मागे तुमचं काय चाललंय? इथं काहीतरी वेगळं चाललंय ना. तुमचं काय मत? गप्प बसा. तुम्ही काय वचन दिलं होतं मला लोणावळ्याला? तुम्ही म्हणले होते बाईसाहेबांचं महिला समितीचं अध्यक्षपद मला देणार म्हणून. इकडं तर सगळं घरच्यांकडेच द्यायला निघाल तुम्ही. करू घेऊ करू हळू. एवढं त्याला काय होतंय? खरं तुम्ही पण घरचेच आहे की? हो का? जा तिकडं. अण्णा राजपूत बाकी झाली का? तयारी झाली का? झाली झाली. पत्रकारांना सांगितलेलं आहे. आणि काय इथे मोजके कार्यकर्ते आणि पत्रकार येतील. बाहेर कार्यकर्त्यांची झुंबड उडाली हो. म्हणजे एकदम माहोल झालाय. एकदम अशी बम गर्दी आहे. वा वा. सगळं आपण ठरल्याप्रमाणे करू. आणि छोटे साहेब तुम्ही फक्त आमच्या होला हो लावायची बरं का. हो काय कशाला हो? आधीच हो बोलशील कशाला? ते आधी ऐकून घे. बघा मंदारराव, प्लॅन काय? आता मीडियाला बोलवलंय. मीडिया समोर मी सांगणार की आता हा अण्णा या जनसेवा पक्षाच्या अध्यक्षपदावरून रिटायर्ड होतोय. आणि माझी इच्छा आमच्या पक्षात घराणेशाहीला थारा नाही, म्हणून सामान्य कार्यकर्त्याने अध्यक्ष व्हायचं. हे मी बोलल्यावर हे लोक सगळे त्याला नकार देणार. नाही आम्ही म्हणणार की धाकटे साहेब हे उत्तराधिकारी झाले पाहिजे. हे बोललं मी बोललं नाही आम्हाला घराणेशाही नकोय. सामान्य कार्यकर्ताच अध्यक्ष झाला पाहिजे. मग मी माझ्या गळ्याची शपथ घालणार अण्णांना आणि मग आपण सगळ्यांनी अण्णांना कन्व्हिन्स करायचं की जो कोणी अध्यक्ष होणार एक तर अण्णा होणार, नाहीतर अण्णांचा वारसदार. दोघांपैकी कोणतरी एकच पाहिजे आम्हासनी. आणि मग कार्यकर्त्यांचा मान ठेवायचा म्हणून त्यांच्या इच्छे खातर मी तुम्हाला अध्यक्ष म्हणून डिक्लेअर करणार. असा प्लॅन आहे. कळलं का? डायरेक्ट करा ना. एवढं करायची काय गरज आहे? अहो मंदारराव, ह्यालाच पॉलिटिक्स म्हणतात. म्हणजे करायचं जे आपल्याला हवं तेच, पण समोरच्यांना वाटलं पाहिजे आपण त्यांना पाहिजे ते केलंय. यायला सगळीकडे हसतंय. कशाला मारला सकाळी सकाळी? शिक लागल्याशिवाय मला काय होत नाही. आय अण्णासाहेब पत्रकार आले. अण्णासाहेब पत्रकार. अरे या 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 या. नमस्कार नमस्कार. असू दे, असू दे. नमस्कार. विराज रेडी? सगळं ओके? नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे उघडा खिडकी बघा वाकून मध्ये. मी आता आलोय जनसेवा पक्षाच्या कार्यालयामध्ये. इकडे बघा सगळ्यांची झुंबड उडालेली आहे. सगळ्यांमध्ये उत्साह आहे, कारण पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब चिप्पाडे आज एक मोठा निर्णय घेणार आहेत. अण्णासाहेब म्हणजे काय सांगू, एक राज्यातलं मोठं नाव, मोठं व्यक्तिमत्व, लोकशाहीचे पुरस्कर्ते, ज्यांनी नेहमी घराणेशाहीला विरोध केला असे आमचे अण्णासाहेब. आणि मुख्य म्हणजे ते महिला सबलीकरणाचे विशेष पुरस्कर्ते आहेत असे आमचे अण्णासाहेब. आणि आपण बघू शकता इथे अण्णांचे चिरंजीव मंदार साहेब आलेले आहेत. मंदार साहेब पहिल्यांदाच लोकमंचावर आलेले आहेत. मंदार साहेब. मंदार नाही, मॅन्डी बोला. मॅन्डी पाहिलं का? मॅन्डी साहेब म्हणजे एक निरागस असं व्यक्तिमत्व, सोज्वळ व्यक्तिमत्व असं मॅन्डी साहेब. मॅन्डी साहेब मला सांगा, प्लीज बाईट. नको रे इकडे राहू दे, तसं राहू दे. अण्णा, तुमचा काय निर्णय आहे? आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, प्लीज सांगा ना. नमस्कार नमस्कार मायाबी पत्र. नमस्कार. काय आता हे जे निष्पक्ष पत्रकार आहेत त्यांनी जी आमच्यावर एवढी स्तुतीसुमनं उधळली आहेत, आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू अण्णा साहेब. मी काय म्हणते, मी माईक पकडते, मला सवय आहे. चालतंय, त्याला काय होतं. आता तुम्ही बघताय की 30 वर्ष झाली आमच्या जनसेवा पक्षाला. म्हणजे आमच्या सन्माननीय आजोबांनी या पक्षाची स्थापना केली. त्यावेळी पक्षाचं एक तत्व ठरलं होतं, काही झालं तरी पक्षात घराणेशाहीला थारा द्यायचा नाही. आणि आमच्या आजोबांनी ते तत्व शेवटपर्यंत पाळलंय. मला सांगतो, ज्यावेळी आजोबांनी या पक्षाची सूत्र आमच्या वडिलांच्या हातात दिली तेव्हा त्यांना एकच सांगितलं, बाळा बाकी काय करू नको, पण पक्षात घराणेशाहीला थारा देऊ नको. माझ्या बाबांनी पण ते पाहिलंय. आणि जेव्हा माझ्या वडिलांनी ह्या पक्षाची सूत्र माझ्या हातात दिली तेव्हा त्यांनी मला सांगितलं, प्रसाद तुला भीक मागा लागली तर भीक माग, पण आपल्या पक्षात घराणेशाहीला थारा देऊ नकोस. शिक्षून सांगितलं. आज मीही ते तंतोतंत पाहतोय. पाहिलंय की नाही? आमच्या पक्षात आजोबा सन्माननीय बाबा आणि सन्माननीय मी कोणी आम्ही घराणेशाहीला थारा दिला नाही या ठिकाणी. पण आता हा अण्णा थकला. हल्ली वरचेवर थकतात.
तुम्ही हे म्हणजे मॅडमना आणि कार्यकर्त्यांना हे म्हणायचंय की अण्णा आता समाजकार्य करता करता थकलाय, पण अजून अण्णामध्ये उमेद आहे. म्हणून या ठिकाणी मी जे आहे ते असं आता ठरवलंय की बाबा बस झालं, आता अध्यक्षपद सोडूया. आणि मी सन्माननीय कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांच्यातल्या एकाने हे अध्यक्षपद आता स्वीकारावं अशी माझी नम्र विनंती. अरे नाही हो, आपण पाहू शकता एका सामान्य कार्यकर्त्याला अण्णांनी घोषित केलेलं आहे. मोठा माणूस आहे अण्णा. अण्णा पाहिजे. अण्णा फक्त अण्णा. त्यांना बोलायचं ना नाही, पण मला पण तेच वाटतंय. अण्णा तू पाहिजे ऐका काय नाही 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 मी मला माफ करा. मी मंदाररावांना इथे मी अध्यक्ष डिक्लेअर करणार नाही. मला तुमच्या सामान्य कार्यकर्त्यांपैकीच कोणीतरी अध्यक्ष झालेलं पाहिजे. अण्णा आमचा काय संबंध आहे हो? नाही अरे आमच्या रक्तात नाही ना ते. नाही नाही अण्णा मोठ्याने बोलतोय, माफ करा मला, पण आम्ही शेळी आहे हो. आम्हाला कुठे वाघ करू राहिले तुम्ही? डरकाळ्या फोडायच्या टायमाला टपटप लेंड्या टाकू आम्ही. बरं आपल्या पक्षाचा अध्यक्ष काय लेंडी पाडू पाहिजे का तुम्हाला? नाही मोठ्याने बोलतोय, माफ करा मला, पण तुमचा वारस तो पक्षाचा वारस. अण्णा तुमचा वारस बछडा आला पाहिजे. शामराव, मी मंदाररावांना इथे अध्यक्ष करणार नाही. शेवटी काय अण्णांनी मुलालाच पुढे पुढे केलं असंच लोक म्हणतील ना. आता लोकच ती काय करतंय. लोकांनी फक्त तुम्हाला त्यांच्या कामासाठी गल्ली बोळात सकाळी दुपारी फिरताना बघितलंय, पण रात्रीच्या वेळी बेडवर कूस बदलताना तळमळताना मी एकटीने बघितलंय. लोणावळ्यात कित्येक रात्री मी एकटीने. ब्रेकिंग न्यूज, महिला सबलीकरण. अण्णांनी हे कुठं बोलताय? नाही बोलायचं तर कुठं बोलताय तुम्ही? का बसं नाही, हे तसं नाही. ते म्हणजे मॅडमचं म्हणणं आहे की त्यांनी म्हणजे त्यांचं व्याकरण चुकलंय म्हणून अर्थ चुकतोय, पण त्यांच्या भावना समजून घ्या. अरे आता आमच्या भावना लक्षात घ्या ना. नाही अण्णा तुम्ही जर छोट्या साहेबांना पक्षाध्यक्ष नाही केलं तर इथे अंगावर रॉकेल ओतून मी स्वतःला पेटवून घेईन. भाषा केली आहे. त्यांना कळत नाहीये. पिटून घ्या. तुम्ही थांबा. तुम्ही बोला. मी ठरवलंय, मी तर अण्णांसाठी कधी पिंप पेटेन. काय बोलताय? कशाला बोलताय? एवढं कार्यकर्त्यांनी इकडे बोला ठरवा आता. मग आम्ही सगळे पेटू नाही तर रॉकेल आणणार आहे. रॉकेल आणणार. कार्यकर्ता पेटून घ्यायची भाषा करतात. थांबा अण्णा बोला. अण्णा यावर तुमचं काय म्हणणं आहे? अण्णा बोला. अण्णा हसू नका, बोला अण्णा. अण्णा रडतायत. अण्णा निशब्द झाले आहेत. पान फुटलंय. अण्णा सांगा काय म्हणाले यावर? काय बोलू याच्यावर? कार्यकर्त्यांचं प्रेम मला नाही बोलत. इमोशनल झालेत अण्णा. निष्ठावान अण्णा, एक कार्यकर्ता, त्यांना अध्यक्ष करायचं आहे. निष्ठावान कार्यकर्ता. काय झालं? हा एक माझा निष्ठावान कार्यकर्त्याने पाय पकडलाय. पायात घुस बरं. नाही लांब ठेव. काय झालं? हा एक आमचा निष्ठावान कार्यकर्ता आहे माने. म्हणजे तुम्हाला सांगतो ह्याच्यासाठी जीव की प्राण. म्हणजे ह्याचा माझ्यासाठी तो असतो माझ्यासाठी सगळीकडे. आमचा येतो, माझा येतो. अण्णा मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो अण्णा. मी तुमच्यासाठी जीव घेऊ पण शकतो अण्णा. होय ना अण्णा? अण्णा का रडताय तुम्ही? ऐक ना, हे सांगा मला का रडताय तुम्ही? कोण पाडल? नाही पाडल असं नाही. कोण उभा विरोधात? अण्णा पडू शकत नाहीत. आजपर्यंत अण्णा पडलेले नाहीत, आज पण पडणार नाही. अण्णा का रडताय तुम्ही? काय बघितलं कार्यकर्ते? अण्णा कुणी रडवलं? नाही कुणी रडवलं? अण्णा कुणी रडवलं? काय माने इथे वेगळं चाललंय. मेला ते होता अण्णा. तू मेला ते होता. कुणी रडवलं? कोण सख्या बापात असेल ना त्यानं माझ्या पुढे यायचंय. ऐका अण्णा कुणी रडवलं? माने नाही त्याच्या नाडगी हात
माने ऐका माने माने ऐका ऐका तेच सांगते माने मी तुमच्या डोळ्यात नाही मी तर सोडणार माने तुम्ही मला मी बोलायला द्या मी तुमच्या डोळ्यात तुम्ही गप्प बसा माने गप्प आपण बघू शकतो मानेंनी अण्णांचा बाईट घेतलेला आहे. आपण बघू शकतो माने अरे बाबा तू एक तर अर्ध्यात नाही येतो तुझ्या घराचं काम चाललंय तिकडे असतोच अर्धा वेळ गप राहा ना. काय चाललंय माने ऐकून घ्यायचे ऐकून घ्या माझं काय झालंय मी सांगतो तुम्हाला. बघा काय आहे इथे ना आता माने आपल्या पक्षाचा अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. माझं म्हणणं असं होतं की आमच्या घराण्यात सन्माननीय आजोबांनी सन्माननीय बाबांनी सन्माननीय मी कोणी घराण्याशाहीला थारा दिला नाही. तर माझं म्हणणं आहे सामान्य कार्यकर्त्याने इथे अध्यक्ष व्हावं. हे नाही बोलतायत हे बोलतात मंदाररावांना करा आणि मला ते पटलेलं नाहीये. मला मंदाररावांना अध्यक्ष करायचं नाही. फायनल आहे मला नाही करायचं. अण्णांना मंदारराव नको आहेत अण्णांना सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून पाहिजे. फायनल रे फायनल नाही फायनल फायनल म्हणजे फायनल म्हणजे माने इकडे या. मला सांगा अण्णा तुम्हाला सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून पाहिजे. हो म्हणले अण्णा हो म्हणले फायनल अण्णा हो म्हणले फायनल. तुम्हाला मंदारराव नको आहेत. ऐका नाही म्हणजे हे नाही तसं हे नाही ऐका म्हणजे नाही म्हणले अण्णा नाही म्हणले मंदारराव नको फायनल फायनल माने बघा येतो का प्रिया ऐकून घ्या ना थोडस. हे बघा माने अण्णा म्हटलं की सामान्य कार्यकर्ता पक्षाध्यक्ष झाला पाहिजे म्हटले पण कुठल्या कार्यकर्त्यात एवढी ताकद आहे हो. आऊच मी नाही तुम्ही अण्णांचे खास आहे की नाही आहे ना तुम्ही पक्षनिष्ठ आहे की नाही आहे त्यात काय तुम्ही पक्षासाठी जिजावली की नाही खूप जिजवली. मग तुम्हीच वाकी मी माने माने दमदाटी करू नका. अण्णा यावर तुम्हाला काय म्हणणं आहे? अण्णा तुमचं काय म्हणणं आहे? ऐका हे बघ काय मला आवडलं असतं म्हणजे राजपूत अध्यक्ष झाले असतं मला आवडलं असतं पण राजपूतच तयार नाही त्याला काय करणार. मला चालेल म्हणजे अण्णांची खूप इच्छा असेल ना तर मी पक्षाध्यक्ष व्हायला तयार आहे. आपण बघू शकतो अण्णांनी एका कार्यकर्त्याला अध्यक्ष केलेला आहे. मोठ्या नाही थांबा अजून हे चाललंय ना. महिला समिती अध्यक्ष कोण होणार. पण ती तर माझी मम्मी आहे ना. नाही मंदार साहेब मम्मी नाही चालणार आता मम्मी नाही चालणार. अण्णांचा घराणेशाहीला विरोध आहे ना. तिला असू द्या हो. विरोध तुम्ही म्हणला ना अण्णा. तुम्ही व्हा ना महिला समितीचे अध्यक्ष तुम्ही व्हा मॅडम तुम्ही व्हा. अण्णांना तर तेच पाहिजे होतं हो ना अण्णा. हो अण्णा हो. आणि या मॅडम आहेत आजच्या पक्षाच्या महिला समिती अध्यक्ष. टाळ्या. नाही ऐका ना हे बरोबर आहे. असू दे आपण जाऊयात आपल्या पक्षाच्या नव्या अध्यक्षांकडे. शामराव तुम्ही काय सांगाल. तुम्हाला तुमची नेमणूक झालेली आहे अण्णांनी अगदी मोठ्या मनानं केलेली आहे. प्लीज सांगा ना काहीतरी. नाही माझी काही इच्छा नव्हती बुवा पण असं छातीवर दगड ठेवून अण्णांच्या इच्छे खातर मी पक्षाध्यक्ष झालेलो आहे. पण अण्णांचा आशीर्वाद मला पाहिजे अण्णांचं मार्गदर्शन मला पाहिजे. अण्णा आशीर्वाद द्या अण्णा. अण्णाने भरभरून असा आशीर्वाद दिलेला आहे. माझी अशी इच्छा आहे बाबा की इथे मी टीव्हीवर सगळ्यांना सांगू इच्छितो की मार्गदर्शन समितीत अण्णांची आता मी नियुक्ती करतो आणि त्यांचा पक्षीय सेवक म्हणून माने यांना नियुक्त करतो. आणि जी बाकीची कार्यकारिणी आहे ती आपण कार्यकर्त्यांमध्ये जाऊन करू. अरे बघत काय बसलं आता मी पक्षाचा अध्यक्ष घोषणा द्या जरा माझ्या नावाने. अरे एकच भाऊ लक्ष आलेले आहे. अण्णांनी मोकळ्या मनानं त्यांना अध्यक्ष केलेलं आहे. आपण बाहेर बघूयात ते काय करतात. चला आपण कार्यकर्त्यांना भेटूया. सगळे बाहेर या. एकच भाऊ श्याम भाऊ एकच भाऊ श्याम भाऊ
तुमच्या मनासारखं झालं का नाही मनासारखं तुमच्या? चला त्याच्या आईला लोणावळ्याला आता. येऊ बी घ्या. अहो तुमचाच आहे मी, मारा मला आता. त्याच्या आईला येडा आहे, कुठं कार्य करताय? येडा आहे का तू? लय भारी, एक नंबर ट्विस्ट होता. या जनसेवेने आमची खूप हास्यसेवा केली. बहारदार. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा. अमोल पाटील आणि अभिजित पवारांसाठी एकदा टाळ्या. अप्रतिम संकल्पना होती आणि त्यातला अंडरकरंट मला फार भावला की सामान्य कार्यकर्त्याला हलक्यात घेऊ नका. सामान्य कार्यकर्ता खुर्चीची उलथापालत करू शकतो. टांगा पलटी घोडे फरार. सुपर्ब, मस्त कॉन्सेप्ट होती आणि अति उत्तम असा सांघिक परफॉर्मन्स होता. सगळ्यांची बेरिंग अप्रतिम. पशा मस्त, रसिका कमाल मस्त. 2-3च जागा होत्या पण त्या इतक्या नजाकतीने काढल्यास तू की क्या बात आहे. वा वा वा. समीर मस्त बेरिंग होतं, वेगळं बेरिंग होतं, वेगळा अटेम्प्ट होता, मजा आली. श्याम्या, मंदार, दत्तू फॅन्टॅस्टिक. सावत्या कहर कहर म्हणजे ऍक्च्युली टांगा पलटी घोडे फरार. तू आल्यानंतर रापकन ज्या पद्धतीने फिरलं स्किट, वा 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 बहारदार. आणि त्या उत्साहामध्ये किंवा त्या एनर्जीमध्ये त्या कार्यकर्त्याचा सच्चेपणा कुठे गेला नाही, याच्यासाठी तुझं कौतुक. ती गंमत कायम ठेवलीस तू, मेंटेन ठेवली, मजा आली. सई. अशीच एनर्जी होती अख्ख्या परफॉर्मन्सची. सावत्या, तू म्हणजे तू आलास आणि सीन चेंज झाला कडक. मला फार आवडलं तुझं कॅरेक्टर. लिहिलेलं पण छान होतं, त्याचा फ्लो पण छान होता, तू केलंस पण मस्त. खूप मजा आली. सगळ्यांची साथ उत्तम, कडक, मजा आली. थँक्यू सर.